राम कृष्ण हरे जय जय 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 राम हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसर न होवा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संता संग देई सदा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पानी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू खलानिश्यवादापनोदार दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति मामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिनं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे या वार करी संताचा वार करी संताचा वार करे संताचा वार करे संतांच्या वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो तुझे गाडी आपणा सावे जवळी वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो तुझे आपणा सावे कर जोडितो दान देगा देवा तुझा विसर न होवा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता भगवान चंद्रेश्वर भगवान सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे गुरुवर्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु मराठी मानावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेले एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगडणारं कोडं म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराया अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय जगद्गुरु तुकोबाराया अभंगामध्ये प्रतिपादन करतात का हिची दान देगा देवा तुझा विसर न होवा जगद्गुरु तुकोबाराया भगवंताला विनंती करतात देवा मला असं दान दे का तुझा कधी विसर पडला नाही पाहिजे आणि एकदा का देवा तुझा विसर मला झाला नाही मग गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी आयुष्यभर तुझं नामस्मरण करीन
पण जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे मागत असताना मागतात का मला फक्त तुझा विसर पडू देऊ नको. आपल्या संसारामधलं जगद्गुरु तुकोबराय काहीच मागत नाही. न लगे मुक्ती आणि संपदा संता संगी देई सदा. धन नको, दौलत नको, काहीच देऊ नको देवा, पण संतांच्या सहवासात नेहमी मला राहू दे, संतांचा सहवास घडू दे. पण जगद्गुरु तुकोबराय खऱ्या अर्थाने म्हणतात जगद्गुरु तुकोबरायचे काही अभंग आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आंबाशी. पण तुकोबराय काही अभंगामध्ये म्हटलेलं आहे का या गर्भवासाच्या यातना खूप सहन करावं लागतात. पण तुकोबराय म्हणतात त्या गर्भवासाच्या यातना सुद्धा मी सहन करीन, पुन्हा जन्म घेईन नामस्मरणासाठी, तुझ्या चिंतनासाठी. विठ्ठल विठ्ठल. श्री क्षेत्र चांदेगाव भगवान चंद्रेश्वराच्या या प्रांगणामध्ये आपण सर्वच मोठ्या थाटामाटाने हा उत्सव साजरा करतायत. कारण मी हे पहिल्यांदा गाव बघितलं असेल बरं का. कारण सप्ताह सुरू होऊन किती वर्षे झाली या अजून पूर्वजांना कोणाला सांगता आलं नाही. तर बरेचसे कोणाचं 50वं वर्ष असतं, कोणाचं 40. पण तुमच्या गावाची खरोखर मोठी आख्यायिका का तुम्हाला सुद्धा माहीत नाही किती वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. आणि सुंदर असं आपण आयोजन करतात, सुंदर असं नियोजन करतात. खऱ्या अर्थाने आमच्या मातावर्गांनाच धन्यवाद जास्त द्यावा लागेल, कारण त्यांची संख्या जास्त आहे नाही का. बाकीचे घर राखायला घरी काय, घराचं राखण करायला पहिल्यांदा तुम्हाला मी धन्यवाद देतो. कारण पहिला माझा प्रश्न राहील का सप्ताह का करायचा नाही का, सप्ताह का करायचा. कारण आधुनिक युगामध्ये वागत असताना माझं पहिलं उत्तर राहील का आमच्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार लागावे, हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण आम्ही गावामध्ये जो सप्ताह करतो ना, या नामस्मरणामुळं आमचं गाव पवित्र होत आहे. आम्ही जे अन्नदान करतोय ना, त्या अन्नदानामुळे ही भूमी पवित्र होत असते. म्हणून आम्ही तो सप्ताह केला पाहिजे. आणि विशेष म्हणजे अजून एक आमच्या मातावर्गांकरता ही खास मेजवानी असते. 7 दिवस म्हणजे 8 दिवस घरी स्वयंपाक करण्याचं काम राहत नाही. स्वयंपाक न करता तर इथं आले म्हणजे ते मागचे बरोबर येते, त्यांच्या मागं काही बोलवायचं काम पडत नाही. ते म्हणते तुम्ही आता तिथं पंक्तीला या, म्हणजे त्यांची इच्छा नसली तरी ते बरोबर पाठीमागं येतात. म्हणून सर्वांना तुम्हाला धन्यवाद देईन खऱ्या अर्थाने, ज्यांच्यामुळे तुमचं सर्वांचं दर्शन झालं. माझे मित्र असणारे आमचे अशोक भाऊ शिंदे, त्यांनी मला संपर्क केला. त्याचप्रमाणे आमचे कृष्णाभाऊ शिंदे असतील, आता सर्वच गावातील भजनी मंडळ असेल, सर्वच ग्रामस्था, सगळ्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो का आपण हा मोठा उत्सव साजरा करतायत. कारण हे उत्सव साजरे करत असताना आमच्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार लागले पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जीवन जगत असताना आमच्या धावपळीमध्ये आम्ही प्रत्येकजण बिझी हो. विज्ञानाने एवढी प्रगती केली ना, दिल्लीला जायला आम्हाला 20-20 घंटे लागायचे, आता 2 तासात जातो तरी आम्हाला वेळ कमी पडतोय नाही का. म्हणून प्रत्येकजण धावपळीचं युग झालंय. पण आमच्या मुलांना संस्कार देणं आम्ही विसरत चाललोय. इंग्लिश मिडियमला जर लेकरू शाळेत घातलं ना, तर संध्याकाळी मातावर्ग आम्ही 1 तास त्याच्याकडून अभ्यास करून घेतो का नाही, घेतो ना. का आम्हाला वाटतं तो इंजिनियर व्हावा, कलेक्टर व्हावा, क्लास 1 अधिकारी व्हावा, क्लास 2 अधिकारी व्हावा, असं वाटतंय आम्हाला. पण आमच्या मुलांना आम्ही का सांगत नाही, बाळा सकाळी शाळेत जायच्या अगोदर हनुमान चालीसा म्हणायला 5 मिनिटं लागतात, म्हणा ना त्याला. हनुमान चालीसा पहिल्यांदा एकदा म्हणून मग शाळेत निघ. आमचा धर्म आम्ही का सांगत नाही, आमच्या संतांचे विचार आमच्या मुलांना आम्ही सांगितले पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या मुलांना आम्ही सांगितले पाहिजे. आमच्या काळामध्ये छत्रपती धड्यांमध्ये होते, पण आज ते सुद्धा राहिले नाही. म्हणून हे विचार आमच्या मुलांना दिले पाहिजे. माझं नेहमी वाक्य असतं, आमच्या मुलांना डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, क्लास 1 अधिकारी बनवा, क्लास 2 अधिकारी बनवा, पण आमच्या मुलांना वारकरी बनवल्याशिवाय राहू नका. कारण शाळा कॉलेजमध्ये आम्हाला शिक्षण मिळणार आहे नाही का, शाळा कॉलेजमध्ये आम्हाला शिक्षण मिळणार आहे, पण त्या ठिकाणी आम्हाला संस्कार मिळणार नाही. संस्कार फक्त आम्हाला हा वारकरी संप्रदायच देणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. विठ्ठल म्हणून सुंदर असं आयोजन केलं. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमासाठी माझं परम भाग्य म्हणावं लागेल का आज ज्यांच्या मार्गदर्शनाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आमचे नामदेव महाराज शास्त्री बाबासुद्धा उपस्थित आहेत. कारण बाबांचे सुद्धा चिन्नी नतमस्तक होतो. माझ्याबरोबर आलेले आमच्या परिसराचं वैभव असणारे रावसाहेबजी महाराज वेताळसुद्धा उपस्थित आहेत. बाप्पू महाराज कोतकरसुद्धा उपस्थित आहेत. कृष्णाभाऊ शिंदेसुद्धा आहेत. त्याचप्रमाणे सगळे आमचे संदीप भाऊ असतील, स्वतः अशोकदादा असेल, आमचे प्रसादजी महाराजांचे वडील दादासुद्धा उपस्थित आहेत. पाठीमागचे बालगोपाळ ही खूप महत्त्वाचे हा, कारण याच्यामध्येच कोणतरी ढोक महाराज दडलेलं असेल नाही का. हे मुलं आज आम्ही शिकवले तर भविष्य काय सांगता येणार आहे, काय घडू शकतात. म्हणून आम्ही
त्यांना चांगले विचार दिले पाहिजे. संपूर्ण आपल्या गावातील टाळकरी असतील, विनेकरी दादा असतील, सर्वच बरं का. आता सगळ्यांच्या चिरी नतमस्तक होतो. आपल्या गावाचं वैभव असणार आहे खऱ्या अर्थाने, कारण आपल्या गावामध्ये उत्कृष्ट एक मृदंगाचार्य आहे, कारण त्यांचा स्वभावसुद्धा गोड आहे, मृदंगसुद्धा त्या पद्धतीचं गोड आहे. कारण गेली महाराष्ट्रभर आमचे प्रसादजी महाराज फिरतायत, पण हात इतका गोड आहे ना त्यांचा. चांगले चांगले कार्यक्रम ते वाजवतात, मोठमोठे कार्यक्रमावर ते उपस्थित असतात. खऱ्या अर्थाने कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. आईबापाला धन्यवाद द्यावा लागेल का असा पुत्र, असा रत्न आपल्या गावामध्ये आपण तो निर्माण झाला आहे. म्हणून प्रसादजी महाराजसुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे, नाव काय दादा? ओमकार ओंकार दादा सिनारे, गोड साऊंड आहे. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. पीठीवाले दादा असतील समोर बसणारे. आता सर्वच मातावर्ग पुरुषवर्ग सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन सेवेकडे वळतोय. विठ्ठल विठ्ठल. कारण आमच्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने देवभूमी म्हटलेलं आहे बरं का. आमच्या महाराष्ट्राला देवभूमी म्हणजे संतभूमी म्हटलं आहे, पण आमच्या देशाला खऱ्या अर्थाने देवभूमी म्हटलेलं आहे. पण महाराष्ट्राला संतभूमी का म्हटलं? जेवढे संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले ना, एवढे संत आतापर्यंत कुठेही जन्माला आले. जेथे वैष्णवाचा धन्यभूमी पावन देश, धन्यभूमी पावन देश, धन्यभूमी पावन देश. संतांचे आपल्यावरती किती मोठे उपकार आहे. कारण सद्गुरू गंगागिरीजी महाराजांसारखे सद्गुरू आम्हाला मिळाले हे भाग्य आहे आमचं. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांसारखे संत आम्हाला सद्गुरू मिळाले सगळ्यात मोठं भाग्य म्हणावं लागेल. हे असो दिठी जयावरी झळकी की हा पद्म करू माथा पारोकी, तो जीवची परी तुके मैशेशी. आम्ही साधारण जीव होतो, आम्हाला काय कळत होतं भगवंत हो. खऱ्या अर्थाने ज्या संतांनी आम्हाला हा भगवंत दाखवून दिलाय, आम्हाला देव माहीत नव्हता, पण त्या संतांचे आमच्यावर केवढे मोठे उपकार आहे. त्या काळामध्ये संतांनी किती त्रास सहन केला. आमच्या महाराष्ट्रामध्ये जर संत जन्माला आले नसते ना, आमच्या महाराष्ट्राचा बिहार किंवा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. ही ताकद त्या संत महात्म्यांची. त्या काळामध्ये संत महात्मा साधे राहिले हो. वाचस्पतीचे न पाडे, सर्वज्ञता तरी जोडी, विडीये माझी तडे महिमे वेणे, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिशेपन मिरवी जगा माझी. म्हणजे वेड्यासारखे समाजामध्ये राहिले, पण त्या समाजाला संत महात्म्यांनी खऱ्या अर्थाने चांगले विचार आम्हाला दिले. आमचं मोठं भाग्य म्हणावं लागेल. माऊली ज्ञानोबरायासारखे सद्गुरू आम्हाला मिळाले. संतांची वारकरी संप्रदायाची तर एवढे मोठे उपकार आहे आमच्यावरती का हे 2 तासाचं कीर्तन असेल, प्रवचन असेल, ही सुंदर परंपरा आम्हाला घालून दिली त्या संत महात्म्याने. किती मोठे उपकार आहे. काय सांगो संतांचे उपकार,
करता संतांचे उपकार मज निरंतर जागावे. ते संतांनी वेळोवेळी आम्हाला जागवण्याचं काम केलंय. म्हणून संतांचे खऱ्या अर्थाने आमच्या महाराष्ट्रावरती केवढे मोठे उपकार आहे. वारकरी संप्रदायाचे केवढे मोठे उपकार आहे हो. 2 तासाची कीर्तन परंपरा आपल्याला दिली. आतापर्यंत आम्ही प्रगतीवर प्रगती करत आलो. मातीचे रस्ते होते, आज सिमेंटचे झाले नाही का. गाड्या झाल्या, बंगले झाले, घरात TV सेट आला, डायमंड सेट आला. मात्र आमचे अजून माइंड मात्र अपसेट आहे नाही का. ते सेट करण्याकरता हे 2 तासाचं ब्रेन वॉश सेंटर येथे ब्रेन वॉश करून दिला जातोय. म्हणजे कीर्तन परंपरा साधी परंपरा आहे काही. 2 तासामध्ये इथं आमच्या मेंदूची सर्व्हिसिंग करून दिली जाते. म्हणजे संतांच्या त्या काळामध्ये काय विचार डोक्यात आले असेल. माणूस धावपळीमध्ये असतो, फक्त कीर्तनामध्ये आल्यावरतीच 2 घंटे शांत असतो. कुठलाही विचार आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. शुद्ध झालो. संसाराच्या संतांचे खऱ्या अर्थाने केवढे मोठे उपकार आहे आमच्यावरती. कारण संतांकडे जे असतं त्याला जिज्ञासा वैराग्य आम्ही म्हणतो. आणि तुमचे आमच्याकडे जे असतं ते जिहासा वैराग्य. जोपर्यंत आम्ही कीर्तनात बसलेलो आहे का तोपर्यंतच, घरी गेलो का जैसे थे नाही का, त्याला जिहासा वैराग्य म्हणतात. पण जिज्ञासा वैराग्य म्हणजे ते संतांकडं असतं. समोर भोग पडलेले असतं पण संत कधीच भोग भोगत नसतात. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज तुमचे आमच्या डोळ्याने आम्ही बघितले. नारायणगिरीजी महाराजांना आम्ही जर बेटात गेलो ना तर महाराज एका धोतराचे 2 लुंग्या करायची. आणि शर्ट जर फाटला ना शर्ट तर स्वतःच्या हाताने सुई घेऊन महाराज शर्ट शिवायचे हो. समाजाने दिले नसते का हो. दररोज नवे कपडे महाराजांना दिले असते. पण संतांची जी ताकद असते ना, समाजाच्या पैशावरती आईश करायची नाही. फाटलेले कपडे महाराजांनी घातले पण तरीही लोकांकडून नवे कपडे महाराजांनी कधीच घेतले नाही. ही ताकद होती त्यांची. एकदा काय झालं, नाशिकचं कोणीतरी महाराजांकडे आलं आणि आल्याबरोबर त्यांनी महाराजांच्या पायावरती 1000चा बंडल ठेवला. 10-10च्या नोटा होत्या त्यावेळेस. आणि बंडल ठेवला आणि समोर बसायला गेला. महाराजांनी बघितलं हा बंडल कुणी ठेवला, म्हणले हातात घेतला वरती केला. म्हणले हा पैशाचा बंडल कुणी ठेवला. ते व्यक्ती उठून उभा राहिला. त्याला वाटलं महाराज मला शब्बासकी देतील. तो म्हटला महाराज मी ठेवलाय म्हणले. महाराज म्हणले का रे साधूला विकत घेतो का. हे सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचे शब्द होते. एवढे पैसे नको म्हटले मला, याच्यातले 10 रुपये फक्त ठेव, बाकीचे घेऊन जाय तुझे. म्हणजे हे संतांकडे जे असतं त्याला जिज्ञासा वैराग्य आम्ही म्हणतोय. याच्याही पुढे जाऊन सांगेल गुरुनाम गुरु जोग महाराज. महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्तनकार घडले ना, ज्यांच्यामुळे घडले ते म्हणजे सद्गुरू जोग महाराजांमुळे घडले. महाराष्ट्रामध्ये जेवढे आज कीर्तनकार आहेत ना, खऱ्या अर्थाने जोग महाराजांची कृपा आहे आपल्यावरती. आणि त्या जोग महाराजांची सद्गुरू म्हणजे गंगागिरीजी महाराज होते. साधी परंपरा नाही गंगागिरीजी महाराज. महाराष्ट्रामधली नंबर 1ची परंपरा आहे सद्गुरू गंगागिरीजी महाराज. जोग महाराज एकदा पुण्यामध्ये ज्ञानेश्वरीवरती प्रवचन देण्याकरता गेले. कारण जोग महाराजांना त्या काळामध्ये मानणारा वर्ग मोठा वर्ग होता. एक लोकमान्य टिळकांसारखे माणसं त्यांच्या प्रवचनामध्ये येऊन बसायची. कारण जोग महाराज साधे नव्हते त्यावेळेस. त्या काळामध्ये जोग महाराज SP कॉलेजला प्राचार्य म्हणून होते. साधे नव्हते, शिक्षण काय अडाणी नव्हते, ते प्राचार्य म्हणून होते. म्हणून लोकमान्य टिळकांसारखे माणसं समोर प्रवचनामध्ये बसायचे. एकदा काय झालं, लोकमान्य टिळक त्यांच्या प्रवचनामध्ये बसलेले. एक श्रीमंत व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि आल्याबरोबर त्या श्रीमंत व्यक्तीनं बघितलंय लोकमान्य टिळकांना माझ्या बंगल्यावरती कित्येक वेळेस मी बोलवलं पण ते एकदाही आले नाही. आणि आज तर बघतोय 1 तासापासून जोग महाराजांच्या प्रवचनामध्ये लोकमान्य टिळक बसलेले. त्यांनी डोकं वापरलं. तो म्हणला आपण जर जोग महाराजांना आपल्या बंगल्यावर जर घेऊन गेलो तर लोकमान्य टिळक त्यांच्या पाठोपाठ बरोबर येतील. आणि तो जोग महाराजांकडे गेला आणि गेल्याबरोबर जोग महाराजांना म्हणला, जोग महाराज एक काम करा ना, उद्यापासून तुम्ही माझ्या बंगल्यावरती प्रवचन देण्याकरता या.
जोग महाराज म्हणले नाही जमणार नाही. तो म्हटला सगळी व्यवस्था करतो महाराज, मंडप स्पीकर सगळं व्यवस्था करतो, माझ्या बंगल्यावरती उद्यापासून प्रवचन देण्याकरता आहे. महाराज म्हटले जमणार नाही, हा श्रुतवर्ग तुझ्या बंगल्यावर कसा येईल, हे व्यासपीठ म्हणजे माझं मंदिर आहे, हे व्यासपीठ तुझ्या बंगल्यावर नाही होणार म्हटले, जमणार नाही. तो म्हटला महाराज विचार करा बरं का, एक प्रवचन जर केलं ना महाराज 1 पोतं पैसे देईन म्हटला, इतकं श्रीमंत होता. महाराज म्हणे जमणार नाही. शेवटी पुन्हा म्हणला महाराज विचार करा, 2 प्रवचन केले तर 2 पोते पैसे देईन. महाराज म्हणले जमणार नाही, जा एका पारसा. पण जाता जाता पुन्हा तो म्हणला महाराज विचार करा, अख्ख्या पंचकृषीमध्ये पोतभर पैसे देणारा मी एकटा पट्टे आहे महाराज. महाराज म्हणले जा अख्ख्या पंचकृषीमध्ये पोतभर पैसे देणारा तू एकटा पट्टे आहे, पण अख्खा भारत फिरून ये, तुझ्या पोतभर पैशाला लाट मारणारा मी सुद्धा एकटा पट्टे आहे. देख लिया धना ऋतु के साथ, देख लिया धना ऋतु के साथ, देख लिया धना ऋतु के साथ, देख लिया धना धन म्हणजे आम्हाला मृत्यूके समान, सोने रुपये मृत्यू, सोने रुपये संतांची ही ताकद असते. समोर भोग पडलेले पण नाही भोगाची खऱ्या अर्थाने संतांची ताकद असते. एकतर माणसाने जीवनामध्ये देव जिंकता आला पाहिजे, नाही देव तर काळ तरी जिंकता आला पाहिजे, नाही काळ शरीर तरी जिंकता आलं पाहिजे, नाही शरीर तर जग तरी जिंकता आलं पाहिजे. ज्ञान असावं माऊली ज्ञानोबरायासारखं, वैराग्य असावं जगद्गुरु तुकोबारायासारखं, भक्ती असावी माझ्या नामदेव महाराजांसारखी, लढणं असावं धर्मवीर संभाजी महाराजांसारखं, आणि जगणं असावं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. याच्यातलं जर काहीच माणसाला चिंता नाही आलं ना, शास्त्र सांगतं तस्य जन्म निरर्थका, एक तर शरीर जिंका, एक तर देव जिंका, एक तर काळ जिंका, नाही तर जग तरी जिंका. नाही का, माझ्या नाथबाबांनी काळ जिंकलाय, जगद्गुरु तुकोबारायानं शरीर जिंकलाय, माझ्या जनाबाईनं देव जिंकलाय, आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जग जिंकलाय. म्हणून याच्यातलं काहीतरी माणसाला जिंकता आलं पाहिजे. कारण जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला म्हणतात का देवा तुझा विसर मला पडू देऊ नको. या अभंगामध्ये तुकोबाराय मागणी मागतायत, पण आम्हाला जर मागायचं सांगितलं तर आम्ही काय मागू, आम्ही संसारामधलं काहीतरी मागू ना. पण तुकोबाराया ते काहीच मागत नाही, कारण तुकोबारायाच्या जीवनामध्ये अखंड नामस्मरण होते, अखंड चिंतन होते. पण आम्ही सहज बोलून जातो जगद्गुरु तुकोबारायाला संसार करता आला नाही, कारण मुलांची काही मला अपेक्षा खाण्यापिण्याची, घरात धान्य नसायचं. तुकोबारायाचा कुठं संसार होता का हो, लोक सहज बोलून जातात ना. एखादा भजनी असू दे त्याला सुद्धा म्हणतात महाराज हा तुकाराम महाराजच झालाय. पण तुकोबाराम महाराजची आख्यायिका तुम्हाला माहिती का, जगद्गुरु तुकोबारायानं ते साध्य केलं होतं ना,
ते आतापर्यंत कोणाला साध्य करता आलं नव्हतं. तुकोबारायाची नामस्मरणाची एवढी मोठी ताकद तयार झाली होती, एवढी ताकद तयार झाली होती, तुकोबारायाच्या मुखातून सतत भगवंताचं नामस्मरण चालू असायचं. 1 मिनिट सुद्धा जगाच्या मालकाला जगद्गुरु तुकोबाराय विसरत नव्हते, कधीच विसरत नव्हते. तुकोबाराय म्हणतात, माझी मज झाली अनावरवाच्या, छंद या नामाचा घेतला. तुकोबारायाच्या मुखातून अखंड नामस्मरण चालू असायचं. पण त्या नामस्मरणाची ताकद एवढी माझ्या जगद्गुरु तुकोबारायाची तयार झाली होती का जगद्गुरु तुकोबारायांना माती जरी हातात घेतली ना, त्या मातीचं सोनं करण्याची ताकद तुकोबारायाची होती. एकदा काय झालं, जगद्गुरु तुकोबारायाचे 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी तुकोबारायाला म्हटलं, मला तीर्थयात्रेला जायचंय. असं म्हटल्यावर तुकोबाराय म्हणले, चांगली गोष्ट आहे म्हणले तीर्थयात्रेला जाणं. पण तो टाळकरी म्हणला, तुकोबाराया एक काम करा ना, मला पैशाची व्यवस्था करा, मला तीर्थयात्रेला जायचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, चालेल, काय हरकत नाही, तू घरी ये, तुला पैसे देतो. असं म्हटल्याबरोबर तो घरी गेला, वळकुटी घेतली, जगद्गुरु तुकोबारायाच्या घरी आला. पण माझे जगद्गुरु तुकोबाराय ना जिजाई साहेबाला कधी म्हटले नव्हते बरं का, आवले तुझ्या घरामध्ये मीठ नाही का मिरची नाही. ते म्हणायचे, तुझा संसार आणि तू मला याच्यातलं काहीच सांगू नको. मी दररोज फक्त भंडारा डोंगरावरती नामस्मरण करण्याकरता जाईल. संसारामधलं तुझा संसार तू बघ, मला काहीच सांगू नको. मात्र जगद्गुरु तुकोबाराय या टाळकऱ्याला म्हणले, तुला पैसे देतो. तो घरी आल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायाने त्या टाळकऱ्याला बघितलं आणि बघितल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं, जमिनीवर एक पडलेला खडा होता, तो खडा उचलला आणि जगत मध्ये घेतल्याबरोबर त्या खड्याचं रूप नाणं तयार झालं. सोन्याचा माझ्या मनचं सांगत नाही, नाणं तयार झालं. नाणं माझ्या जगत तुकोबारायांना त्या टाळकऱ्या म्हटलं, हे नाणं मोडून त्याच्यात तुझी तीर्थयात्रा कर. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणलं, तू म्हणशील येताना पत्नीला एखादी साडी घेऊन येतो, जमणार नाही या पैशामधलं, नाही का. पुण्यात मुलाला एखादा फ्लॅट घेतो, हा पैसा तुझ्या उपयोगात येणार नाही, फक्त तीर्थयात्रा करण्याकरता वापर. आता मला हे सांगा, जगद्गुरु तुकोबाराया मातीचं सोनं करण्याची ताकद होती तुकोबारायाची. मग तुकोबारायाच्या समोर कुठं हरवले हो अदानी अंबानी, जो रावण नाही का, ज्याची 7 कोटी घरं सोन्याचे होते, तो रावण कुठं हरवला तुकोबारायाच्या समोर. तुकोबारायांनी जर ठरवलं असतं ना, संपूर्ण दिहुगाव सोन्याचं केलं असतं. जगद्गुरु तुकोबारायाने आमचा देश सोन्याचा केला असताय. जगद्गुरु तुकोबाराय ज्या वस्तूला हात लावांना ते सोनं करण्याची ताकद होती. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे एक परीस होते, सोन्याचा झरा होते. ज्या गोष्टीला हात लावेल, ज्या वस्तूला हात लावेल ना, ती सोनं करण्याची ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबारायामध्ये होती. पण ही ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं आपल्या संसारामध्ये कधीच वापरली का? नाही वापरली, कधीच नाही वापरली. जिजाई साहेबाला सांगायचं, तुझा संसार तुम्हाला याच्यातलं काहीच सांगू नको. आज विचार करा बरं, अहो जिजाई साहेब म्हणजे अशा होत्या त्या का, त्या आबाजी गुळव्यांचे लेख होत्या. आबाजी गुळवे जर त्यांची संपत्ती ऐकली ना त्या काळामधली, आपल्याला चक्कर येतील. 3,500 एकर ऊस त्यांचा असायचा आबाजी गुळव्यांचा. आणि एकुलती एक मुलगी जिजाई साहेब जगद्गुरु तुकोबारायाला दिली होती, एकटीच होती जिजाई साहेब. पण कधीही जिजाई साहेबांनी आपल्या संसारामधलं माहेरामध्ये कधीच तक्रार केली नाही, आयुष्यात नाही केली, कधीच नाही. जिजाई साहेबांचा भाऊ जर न्यायला आला ना, जिजाई साहेब सगळं आवरून शिवजवळ हजर असायच्या. का तर त्यांना माहीत असायचं, माझा भाऊ जर घरी आला तर आपलं घर जर बघितलं, परिस्थिती बघितली तर त्याला वाईट वाटेल. बापाची एवढी श्रीमंती असताना आयुष्यात जिजाई साहेबांना कधीच सांगितलं नाही. आज विचार करा बरं, आजचा किती वेळेस फोन असतो, खरं बोला बरं. सकाळी फोन, दुपारी फोन, संध्याकाळी फोन, 15-1 वेळेस फोन होत असेल नाही का माहेरामध्ये. कशा करता फोन करता? आणि ज्या फोन करते का ज्या सुना, त्यांच्यासुद्धा आयाला मी विनंती करीन का आपल्या मुलीच्या संसारामध्ये नका विनाकारण डावळडवळ करू, नका करू. तिचा संसार तिला करू द्या ना. थोडंफार संकट असेल तर सांगा तिला, सांभाळून घे, तुझा संसार आहे, तू कर. तू त्यांच्या संसारामध्ये डोकंच आपण घालू नका. तिचा संसार तिला करू द्या. दुःख असेल तर गोष्ट वेगळी, तिला त्रास असेल तर अवश्य लक्ष द्या, पण नसेल तर का विनाकारण तिला त्रास देता. आमच्या जिजाई साहेबांनी संसार केलाय, कसा केला, किती त्रास सहन केलाय. फक्त नामस्मरणाची एवढी मोठी ताकद होती. जिजाई साहेबाची ताकद होती, जगाच्या मालकाने येऊन पायातला काटा काढावा, ही ताकद जिजाई साहेबाची. पण जिजाई साहेब एवढ्या पतिव्रता होत्या. आम्ही सहज बोलून जातो, जगद्गुरु तुकोबारायाच्या पत्नी म्हणजे खूप खडतर होता, स्वभाव खूप डेंजर होता त्यांचा, आम्ही बोलतोय. पण त्यांच्यासारखी पतिव्रता एकही नव्हती. जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती भजनाला जर गेले ना, तर जिजाई साहेब कुठून तरी धान्य आणायचं, एक भाकर त्याची दळायचं ते पीठ
आणि ती भाकर घेऊन जिजाई साहेब भंडारा डोंगरावरती जायच्या. पण त्यांना माहीत नसायचं जगद्गुरु तुकोबराय भामचंद्र डोंगरावरती गेले, भंडारा डोंगरावरती गेले का घोराडा डोंगरावरती गेले, कारण येळवाडीच्या पुढे 3 रस्ते लागतात. पण आमच्या जिजाई साहेब ज्या रस्त्याने जगद्गुरु तुकोबराय गेले असतील ना, त्या रस्त्याला कान लावायचा, ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना, त्या रस्त्याने जिजाई साहेब जायच्या. मग दुपारचे 4 जरी वाजले ना, तर 4 वाजेपर्यंत तुकोबरायला शोधायच्या आणि त्यांना ती भाकर द्यायच्या. मग घरी येऊन आपण स्वतः भोजन करायचं. एवढे पतिव्रता. म्हणून जगाच्या मालक येऊन पायातला काटा काढीत होता. हो, आमच्या जिजाई साहेबाची ताकद होतीच होती. पण भागीरथीबाई जगद्गुरु तुकोबरायाची मुलगी, तिची सुद्धा नामस्मरणामुळे एवढी ताकद तयार झाली होती आमच्या भागीरथीची. एकदा काय झालं, अनगडशाह फकीर भिक्षा मागण्याकरता दिहू गावामध्ये आला. त्या अनगडशाह फकीराला गर्व एवढा मोठा होता तर त्याचं जे कटोरं होतं ना अनगडशाह फकीराचं, त्याला वाटायचं कोणी किती दान टाकलं ना त्या कटोऱ्यामध्ये, ते कटोरं कधीच भरत नव्हतं. पोतेचे पोते जरी आपण दान त्या कटोऱ्यामध्ये उभरलं ना अनगडशाह फकीराच्या, ते कटोरं कधीच भरत नव्हतं. आणि जगद्गुरु तुकोबरायाची परीक्षा घेण्याकरता अनगडशाह फकीर दिहू गावामध्ये आला. तुकोबरायाच्या घराच्या समोर आला आणि आवाज दिला, भिक्षाम देई. पण जिजाई साहेबाचं दळण दळायचं काम चालू होतं. धान्य कुठून तरी आणलं, एक भाकर बनवायची आणि तीच जगद्गुरु तुकोबरायाला घेऊन जायची. पण भागीरथीबाई अंगणात खेळत होती. अंगणात खेळत असताना भागीरथीने आईला आवाज दिला, आई अगं कोणीतरी फकीर आपल्या दरवाज्यासमोर आलाय, त्याला काहीतरी वाट ना. जिजाई साहेबांनी, अगं भागीरथी वाटण्याकरता काही नाही, एक भाकरीचं पीठ या जात्याच्या कडाला पडलेलं आहे आणि हे जर त्या अनगडच्या फकीराला वाटलं तर तुझ्या बाबाला कसली भाकर घेऊन जाऊ म्हटली. काहीच नाही का द्यायला, त्याला सांग पुढच्या घरी जा. पण भागीरथीबाईच्या मनात विचार आला, अनगडशाह फकीर दरवाज्यामध्ये उभे, तसा कसा जाऊन द्यायचा. आणि भागीरथीबाईनं काय केलं, जात्याच्या कडाला पडलेलं पीठ होतं ना, ते चिमूटभर उचललं असं मूठ भरून. पण तेवढ्यात जिजाई साहेबांनी तिच्या हातावरती पुन्हा एक टोला मारला. काही पीठ खाली पडलं, फक्त चिमूटभर पीठ आमच्या भागीरथीच्या हातामध्ये आलं. आणि ते पीठ भागीरथीनं काय केलं, अनगडशाह फकीराच्या कटोऱ्यामध्ये टाकलं. टाकल्याबरोबर तो कटोरा भरून ते पीठ खाली व्हायला लागलं. कशाची ताकद आहे? त्या नामस्मरणाची ताकद आहे. चरित्रामध्ये उल्लेख आहे, इतकं पीठ तो ढीक म्हणजे अनगडशाह फकीर कंबरापर्यंत त्या पीठात बुजले गेला. संतांची खऱ्या अर्थाने ताकद आहे, ही नामस्मरणाची ताकद आहे. जगद्गुरु तुकोबरायाने जगाच्या मालकाला साध्य केलं, तरी तुकोबराया एवढं ताकद तुकोबरायाच्या हातामध्ये होती. मातीला हात लावला तरी सोनं करण्याची माझ्या जगद्गुरु तुकोबरायाची ताकद होती. तरी जगद्गुरु तुकोबराया भगवंताला म्हणतात, देवा असं दे का मला तुझा कधी विसर पडला नाही पाहिजे ना. अभंगाचं पहिलं चरण, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. भगवंताला सकाळी सकाळी हात जोडाव. किती धावपळ असू द्या ना, किती घाई असू द्या,
आपल्या घरातील देवघरासमोर 2 मिनिटं जगाच्या मालकाच्या समोर हात जोडून उभे राहा. त्या भगवंताला हृदयामध्ये साठवा, हृदयामध्ये आठवा आणि त्या भगवंताला म्हणा, देवा मी बाहेर चाललो रे, तूही माझ्याबरोबर चाल ना. तो जगाचा मालक इतका दयाळू, इतका कृपाळू आहे, तुम्ही घरी येऊपर्यंत तुमची वाट बघत राहीन, एवढी ग्वाही तुम्हाला देतो. पण त्याला हृदयामध्ये आम्ही साठवलं पाहिजे, त्याला आठवलं पाहिजे हृदयामध्ये. आणि भगवंताला जर आम्ही हृदयामध्ये साठवलं, त्याला जर आठवलं ना, दिवसभर माणूस वाईट काम करणार नाही, दिवसभर करणार नाही. ताकद येते जगाच्या मालकाची. धन दौलत आमच्याबरोबर येणार नाही, पैसा अडका काहीच येणार नाही. आमच्याबरोबर भक्त केलेलं भगवंताचं भजनच आमच्याबरोबर येणार आहे, दुसरं काही येणार नाही. ज्याला दुःखाची जाणीव असते ना, त्याला सुखाची किंमत असते. आपण जे दिवस काढले तर तिची नेहमी माणसांना जाणीव ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतोय नाही का, बलाढ्य शरीर गळून पडतं, सत्ता संपत्ती पद अधिकार हे सुद्धा एक दिवस काळाच्या ओघात निघून जाणार आहे. खाली राहणार आहे तो फक्त आपण केलेला परमार्थ आणि केलेले चांगले कर्मच आमच्याबरोबर येणार आहे, दुसरं काही येणार नाही. म्हणून चांगलं व्यक्तिमत्व जन्म घेत नसतं, ते निर्माण करावं लागत असतं. आपल्यासोबत दुसऱ्याचंही भलं व्हावा अशी ज्याची मानसिकता असते ना, त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही. धर्माशी गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी आणि बोलण्यात जी माणसं लबाडी करतात ते आयुष्यात सुखी होत नाही. म्हणून चांगलं जीवन जगा ना, दुसऱ्याचा सुद्धा कधी वाटोळं करू नका. कारण जो इतरांचं वाईट करतो ना, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. जो दुसऱ्याचं चांगलं करतोय ना, तो स्वतः कधी संपत नाही. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण चांगल्या वाटायला लागा. दुसऱ्याला वाट दाखवण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा. माणसाचा दर्जा श्रीमंतीवरून ठरत नसतो, विचारावरून ठरत असतो. चांगला माणूस बना. शेवटी हिशोब धर्माचा नाही हो, कर्माचा होत असतो, हे लक्षात ठेवा. आम्ही काय कर्म केले भगवंत आम्हाला पहिल्यांदा विचारणार. जो इतरांचा वाईट करतो ना, स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. महिला वर्ग रामायणामधले कैकेयीला आठवा बरं. कैकेयीनं काय साध्य केलं हो तिच्या जीवनामध्ये, तिला काय साध्य करता आलं. दशरथ राजाची पत्नी होती, अयोध्याची राणी होती ती कैकेयी. पतीनं भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना वनवासाला पाठवलं. काय साध्य केलं, वाटोळं कोणाचं झालं, कैकेयीचं झालं ना. राम वनवासाला गेले, पण इकडं त्या कैकेयीला वैधव्य आलं. दशरथ राजा पुत्रयोगामध्ये मरण पावले. ज्या मुलाकरता गादी मागितली तो भरत म्हटला, आई तुला आयुष्यात आई म्हणणार नाही. किती वाईट वाटलं असेल तिला. अहो ती कैकेयी एवढी बदनाम झाली. राम 14 वर्षांनी पुन्हा अयोध्यामध्ये आले, अयोध्येचे राजा झाले. कैकेयी एवढी बदनाम झाली. आजही मला सांगा, आपल्या मुलीचं नाव कोणी कैकेयी ठेवतंय का? ऐकलंय कोणाचं? केले कर्म झाले तेची भोगा आले, केले कर्म झाले तेची भोगा आले, तेची भोगा आले. आपल्या मुलीचं नाव कोणी काही ठेवतं का हो? कोणीच ठेवत नाही. का? जो इतरांचं वाईट करतो ना, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. एखाद्याने तुम्हाला दुःख दिलं, त्रास दिला, तुम्ही का दुसरे कर्म करता? तुम्ही का दुसरे कर्म करता? कारण कर्म व्याजा सध्याचा बदला घेणार. तुम्ही दुसरे कर्म करू नका. कारण आमच्या कर्माला 13 साक्षीदार आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तुमचं मन, तुमची बुद्धी, अहंकार, चंद्र, सूर्य, तारे या दिशा आणि हृदयामध्ये असलेला परमात्मा. मग किती डिलेट करा नाही का, किती पुरावे नष्ट करा, कार्यक्रम सुटत नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात आम्हाला भोगावंच लागणार आहे, चुकणार नाहीये. म्हणून जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळत असेल ना, तिचा कधीच तिरस्कार करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. कोणी कसाही असो, त्याच्याशी इतकं चांगलं वागा की वाईटातल्या वाईट माणसाला सुद्धा तुमची कॉपी करण्याची इच्छा झाली पाहिजे. दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना, त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा थांबू शकत नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत ना.
म्हणून दुसऱ्याचं कधी वाटोळं करू नका. आणि परमार्थ करत असताना लोकांचा अजिबात लोड घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण आपलं आपलं चिंतन, आपलं आपलं भजन करत राहा. कारण समाज असा आहे, समाजामध्ये काही माणसं सांभाळावं लागतात नाही का, काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं. आजची परिस्थिती अशी. समाज असा आहे, पेरू विकत घेताना गोडे का विचारतात, खाताना मात्र मीठ मिरची लावून खातात. समाज असा आहे, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, पण नियतीशी आदबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना 10 वेळेस आम्ही विचार करतो. ही आजची परिस्थिती. समाजाचा विचार करू नका, आपला आपला परमार्थ करत राहा. संसार जर आम्हाला मोठा करायचा असेल ना, तर आम्हाला 1-1 रुपया जमा करावा लागतो, तेवढा काळ जाऊन द्यावा लागत असतो, तेव्हा आमचा संसार मोठा होत असतो. परमार्थ सुद्धा तसाच आहे. परमार्थ सोपा नाही एवढा. दररोज ते भगवंताचं चिंतन करावं लागणार आहे, दररोज नामस्मरण करावं लागणार आहे, तेव्हा आम्हाला संतांची किंवा देवाची भेट होणार आहे. तशी होणार नाहीये. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, हळूहळू ढाळे ढाळे की तू केने एके वेळे तया मार्गीची निबळे निश्चिंत ठाके. आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत जायचं आहे ना, मग तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला हळूहळू तिथपर्यंत जावं लागणार आहे. कासवाच्या गतीनं का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. तुमच्यावर भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला थांबून दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बाळकांत पुढे चालत राहा ना. तुम्हाला जर तुमची श्रीमंती मोजायची असेल ना, नोटा मोजू नका. कदाचित डोळ्यात जर अश्रू आले ना, ते अश्रू पुसायला किती जण धावून येतात तेवढे पहिले मोजा. विठ्ठल आयुष्य जगायला पैसा पैसा जोडावा लागतो, पण आयुष्य सुंदर करायला 4 माणसं जोडावी लागतात. आयुष्य नुसतं जगणं उपयोगाचं नाही, ते सुंदर करणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानातला घोंगावत येणारा चेंडू आम्ही जर व्यवस्थित खेळलो नाही ना, तो आम्हाला स्पर्धेतून आउट करतोय. त्याचप्रमाणे जीवनाच्या पटलावर येणारे संकटांना जर आम्ही व्यवस्थित तोंड दिलं नाही ना, ते संकट आम्हाला या जीवनातून आउट करतात. विठ्ठल विठ्ठल माणसाने कितीही प्रगती केली ना, पण अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटी पैसा कधी साथ देत नाही. म्हणून सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगण्यापेक्षा सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा ना. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपत असते, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहत असते. सृष्टी कितीही बदलली ना, तरी माणूस पूर्णतः सुखी होऊ शकत नाही, पण दृष्टी जर बदलली ना, माणूस नक्कीच सुखी होत असतो. सुसंस्कृत लोकांची संगत आणि यशस्वी माणसाचं मार्गदर्शन जर माणसाच्या जीवनात असेल ना, माणूस कधीच बिघडत नाहीये, कधीच बिघडू शकत नाही. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये निंदा व टीका वाट्याला आलीच पाहिजे. दररोज जर स्तुती होत असेल ना, माणसाचा प्रगतीचा मार्ग बंद होतो, तो गर्विष्ठाच्या दिशेनं जातोय. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं आहे, योग्यता नसताना मिळतं आणि चूक नसताना निघून जातं. म्हणून असताना काही टेन्शन घेऊ नये, गेलं तरी टेन्शन घेऊ नये. विठ्ठल विठ्ठल माणसाच्या जीवनामध्ये माणसाने 4 गोष्टीची कधीच लाज बाळगली नाही पाहिजे. एक तर जुने कपडे, जुने मित्र, स्वतःचे आई वडील नाही का, आणि स्वतःचा एखादा सक्का मित्र, याची कधीच आयुष्यात लाज बाळगायची नाही. विठ्ठल विठ्ठल माणसाच्या जीवनामध्ये जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा सर्वजण आपल्या हरण्याची वाट पाहत असतात. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कोणीच हरू शकत नाही. पराभवाची भीती बाळगू नका, पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. आणि जिंकण्याची सुरुवात तिथून करा, जिथून सगळ्यात जास्त हरण्याची भीती असते, तिथून. विठ्ठल माणसाचं ध्येय जर उंच असेल ना, झेपही उंच घ्यावी लागते. हो, कधी कधी देव तुमची परिस्थिती सुधारत नसतो, कारण त्याला तुमची मनस्थिती सुधारायची असते. जीवन आहे खरी कसोटी, हार कधी मानू नका, आणि येईल तारावयास कोणी वाट कोणाची पाहू नका. कारण सांगणारी माणसं कधीच यशस्वी होत नसतात, आणि यशस्वी झालेले माणसं कधीच कारण सांगत नसतात. जे काही करायचं ते गर्दीतून बाहेर येऊन करा. पण गर्दी फक्त जे म्हणायला सावध राहील, पण वेळ आल्यावरती सगळी पाठीमागं पळून जाईल. अडचणीत असताना अडचणीपासून लांब पडणे म्हणजे अधिक अडचणीत जाण्यासारखं आहे. हिंमत एवढी मोठी ठेवा की नशिबाला सुद्धा झुकावं लागेल, आणि ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. लोक वेड म्हटले तरी चालतील, कारण वेडीच माणसं इतिहास घडवत असतात आणि शिकलेली माणसं इतिहास वाचत असतात. जीवनामध्ये चूकला चूक, बरोबरला बरोबर म्हणायला शिकावं. नुसतं स्वार्थासाठी जगू नका, नाही का. मैत्री अशी करा का सगळं जग आपलं सवय.
प्रेम असं करा का सगळं जग प्रेमळ होईल आणि दुसऱ्याला मदत अशी करा का आपल्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे अशी मदत करा. विठ्ठल विठ्ठल. माझे जगद्गुरु तुकोबा आहे. मागणी भगवंताकडे मागतात पण काय मागतात संसारामधलं काहीच मागत नाही. हिची दान दे का देवा तुझा विसर नव्हा. देवा आयुष्यामध्ये तुझा विसर मला पडू देऊ नको एवढं भगवंताकडे मागा. जगाच्या मालकाकडे मागायचं जर असेल तर देवाला धन दौलत पैसा अडका कधीच मागू नका. कधीच मागू नका. देवा द्यायचं असेल तर माझ्या पोटी होणारी संतान चांगली जन्माला घाला एवढं भक्त मागा. कारण माझी जगद्गुरु तुकोबरायाचे आई वडील बोलोबा आणि कनकाई आई साहेब. कारण बोलोबा वारीला जायला निघाले आणि वारीला जायला निघाल्याबरोबर कनकाई आई साहेबांनी आग्रह धरला. कनकाई म्हणली नाही मला सुद्धा वारीला यायचं येऊ द्या मला. पण बोलोबा म्हणले नाही कनकाई इतका लांबचा प्रवासी थकून जाशील नको येऊ. कारण बोलोबाला माहीत होतं कनकाईला जर पंढरपूरला नेलं ना कनकाई त्या भगवंताकडे काहीतरी मागणार आहे. म्हणून बोलोबा कनकाईला पंढरपूरला नेत नव्हती. यांचा स्वभाव लय कठीण आहे. यांना मसुबा जरी दिसला ना तरी ते त्याला तसं सोडत नाही. दादा काही मागितल्याशिवाय ते वापस येतच नाही. तसं बोलोबाला माहीत होतं की कनकाई भगवंताकडे काहीतरी मागन कनकाईला न्यायचंच नाही पंढरपूरला. पण कनकाईनं खूप आग्रह धरला नाही मला पंढरपूरला यायचंय मला पंढरपूरला येऊ द्या येऊ द्या. शेवटी बोलोबा म्हटले तुला नेतो कनकाई पण माझी एक अट या. कनकाई म्हणे सांगा ना तुमची काय अट आहे. आणि मग बोलोबा म्हटले माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे कनकाई तू काहीच मागायचं नाही. कनकाई म्हणे चालेल मी काहीच मागणार नाही फक्त जगाच्या मालकाचं मला एकदा दर्शन घेऊ द्या. दोघंही मजल दर मजल करीत पंढरपुरामध्ये आले. चंद्रभागेचं स्नान केलंय. पुढे बोलोबा चालत होते पाठीमागं कनकाई आई साहेब आहे. मंदिरामध्ये शिरल्याबरोबर जगाच्या मालकाने खाली बघितलं हो बोलोबाला समोर बघितल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याने खाली बघितलं. खाली बघितल्याबरोबर रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं म्हटले का हो देवा मी प्रत्येक वेळेस बघते बोलोबा आले का तुम्ही खाली मान घालता का खाली मान घालता कशा करता खाली मान घालता. आणि जगाचा मालक पांडुरंग परमात्मा म्हणले अगं रुक्मिणी भक्ताचा आणि एक देवाचं नातं आहे ग. ह्या बोलोबाची 7 पिढ्याचा परमार्थ आहे म्हणलं. विश्वंभर बाबापासून अखंड ते वारी करताय. आयुष्यात माझी वारी कधी त्यांनी चुकू दिली नाही. अगं त्यांचं कर्ज झालं ग माझ्या डोक्यावरती. त्यांना प्रत्येक वेळेस मी म्हणतो काहीतरी मागा तरी ते माझ्याकडे काहीच मागत नाही. कधीच काही त्यांनी मागितलं नाही. त्यांचं कर्ज माझ्या डोक्यावरती झालंय का. आणि ते समोर आले म्हणजे माझी मान ऑटोमॅटिक खाली जाते. बोलोबाने दर्शन घेतलं आणि पुढं निघाले. पाठीमागं कनकाई होत्याच. आल्याबरोबर कनकाई पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभ्या राहिल्या. जगाच्या मालकाचं गोजीरवाणी रूप आमच्या आईनं बघितलं. भगवंताकडे एकटक लावून बघतच होत्या कनकाई आई साहेब. पण बघता बघता इतकं देहभान विसरून गेल्या. फक्त आमच्या कनकाईच्या मनात आलं बरं का. फक्त कनकाईच्या मनात आलं देवा 12 वर्ष झाली रे लग्नाला पोटी संतान नाही. जगाच्या मालकाला 30 लाखत होतं ना चिंतिल्या रोकडे मनोरथ नाही का. भक्ताच्या मनात एखादी इच्छा येतो द्यायला तयारच लगेच. पण खरा भक्त लागतो. भगवंताच्या कनकाईच्या मनात काहीतरी चाललंय जगाच्या मालकाला कळाल्याबरोबर भगवंत म्हणले तथास्तु. आणि ते शब्द पुढे बोलोबाने ऐकले. बोलोबाने तिथूनच आवाज दिला कनकाई तुला म्हटलं होतं ना पांडुरंग परमात्म्याकडे काही मागू नको. का मागितलं कशा करता मागितलं कनकाई. कनकाई तिथूनच म्हणली नाही हो धनी मी काहीच मागितलं नाही. मग भगवंत तथास्तु कस काय म्हणले कनकाई. कनकाई म्हणे नाही हो धनी फक्त माझ्या मनात आला. अगं का मनात येऊ दिलं. आणि मग बोलवा म्हणले कनकाई आता तू मागितलंस ना जगाच्या मालकाला सांग देवा ऐसा पुत्र दे ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. ऐसा पुत्र देई संत त्याशी आवडे पंढरीनाथ. माझ्या कनकाईना जगद्गुरु तुकोबरासारखा मुलगा भगवंताकडे मागून घेतला. देवा द्यायचा असेल तर असा मुलगा दे. म्हणून भगवंताकडे जर मागायचंच जर असेल ना एवढं मागावं देवा तुझा विसर पडू देऊ नको. आणि आमच्या पोटी होणारी संतान चांगली जन्माला घाला एवढंच मागा. आणि तुम्ही जर हे मागितलं तर काहीच कमी पडणार नाही. माझं नेहमी वाक्य असतं आमच्या पुढच्या पिढीसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नका. आमच्या पुढच्या पिढीसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नका. प्रॉपर्टी कमवण्याची दानत त्याच्यामध्ये निर्माण करा.
प्रॉपर्टी कमवण्याची लायकी त्याच्यामध्ये निर्माण करा. गडगंज प्रॉपर्टी कमवून ठेवा, पण तेच जर नालायक निघलं तर एका दिवसात विकीन ना, नाही विकणार. मग आमच्या मुलांना काय दिलं पाहिजे हो? माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी दिली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायचा गाथा आमच्या मुलांच्या हातामध्ये दिलं पाहिजे. आणि हे जर आमच्या मुलांच्या हातामध्ये दिलं ना, आम्हाला दुसरं काहीच देण्याची गरज राहणार नाही. मी म्हणत नाही पैसा कमवू नका. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आमच्या शास्त्राने 4 पुरुषार्थ सांगितले. याच्यामधला अर्थ सुद्धा पुरुषार्थ आहे, पण धन कमवायचं कसं? जोडो नियधन उत्तम व्यापारे, जोडो नियधन उत्तम व्यापारे, जोडो नियधन उत्तम व्यापारे, जोडो नियधन उत्तम व्यापारे. आमुदास विचार वेच करे, आमुदास विचार वेच करे, उत्तम जगती तोय कपावेला, उत्तम जगती तोय कपावेला. सोडून या धन उत्तम व्यवहारे. धन कमवायचं असेल प्रामाणिकपणाने कष्टाने धन कमवा. माझे गुरुवारी स्वामी रामानंद गिरीजी महाराज सांगायचे, वाईट मार्गाने कमवलेला पैसा म्हणजे प्रेतावरची फुलं असतात. हसूही देत नाही, रडू सुद्धा देत नाही. आम्ही 10 साखर कारखान्याचे शेअर्स घेऊ शकतो. डॉक्टर सांगतील चमच्याभर खाऊ नका, शुगर नाही का. दिवाण बनून घ्याल मस्तपैकी 10 लाखाचा झोपायला. डॉक्टर सांगतील मनक्यात घ्या पे हो, चटईवर झोपत चला. 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जाऊ, 3 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. डॉक्टर सांगतील ब्लॉकेज मसालेदार खाऊ नका, तेलाचे पदार्थ खाऊ नका. कुठं घेऊन जाणार हे सगळं? एक दिवस असा येईल की आम्हाला आमची प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. त्या भगवंताचं सतत चिंतन करा, नामस्मरण करा. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, गाड्या घ्या, घोड्या घ्या, पण अखंड त्या भगवंताला मात्र नामस्मरण करा. कधीच जगाच्या मालकाला विसरू नका. म्हणून या संतांच्या विचारावरती आम्ही चाललो पाहिजे. संतांनी आम्हाला कोणते विचार दिले त्या विचारावरती आयुष्यभर आम्ही जीवन जगलं पाहिजे. आणि संतांच्या विचारावरती जर आम्ही चाललो ना, आम्हाला जीवनात कुठंच धोका मिळणार नाहीये. फक्त संतांच्या विचारावरती चाललो पाहिजे. माझं नेहमी वाक्य असतं, एक वेळेस देवाकडे जाऊ नका, एक वेळेस देवाकडे जाऊ नका. देव तुमच्याकडे येणार नाही, पण कदाचित तुम्ही संतांकडे जर गेले ना, संतांच्या चरणावरती लीन झाले ना, देव तुम्हाला शोधत येईल हो. यावाच लागेल त्याला. ही संतांची ताकद आहे. विठाला 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 विठाला. अखंड ते जगाच्या मालकाचं नामस्मरण करा, चिंतन करा. पैठण क्षेत्रामध्ये राहणारा आमचा कुर्मदास आहे, त्याला हात नाही हो, पाय सुद्धा नाहीये, पण त्या भगवंताचं लागलेलं वेड होतं त्या कुर्मदासाला. किती माझ्या जगाच्या मालकाचं नाव घेऊ, किती माझ्या भगवंताचं नाव घेऊ, असं कुर्मदासाला वाटायचं. मंदिरामध्ये जर भजन सुरू झालं तर कुर्मदास म्हणायचं, आई मला मंदिरामध्ये सोड नका, मला भजनाला जायचंय. हात नाही हो त्याला, पाय सुद्धा नाही. आईनं काय करावं, त्या कुर्मदासाला पाठीवरती घ्यावं आणि त्या मंदिरामध्ये सोडावा. एक दिवस भानुदास महाराजांचं कीर्तन पैठण क्षेत्रामध्ये मंदिरामध्ये सुरू झालंय. भानुदास महाराज म्हणजे नाथबाबांचे पंजोबा होते. कीर्तन सुरू झाल्याबरोबर कुर्मदास आईला म्हणलं, आई मला मंदिरामध्ये सोड ना ग. आई म्हटली, बाळा 22 वर्षाचा झाला कुर्मदासा, किती दिवस तुझं वजवागुरी नाही होत रे मला आता. कुर्मदासा मी 70 वर्षाची झाले म्हातारी. कुर्मदासा तुझं वजन नाही उचलत रे आता, तुझा बाप गेला निघून, आणि बाप गेल्यापासून तुझा मी सांभाळ करते रे. नाही होत कुर्मदासा, मला माफ कर, मी तुला नेऊ शकत नाही. माझे गुडघे दुखतायत, माझे पाय दुखतायत कुर्मदासा. आणि मग कुर्मदास म्हणला, आई तुला शेवटचा त्रास देतो का, आयुष्यात तुला त्रास देणार नाही, एकदा मला मंदिरामध्ये सोड. आणि त्या कुर्मदासाला मंदिरामध्ये सोडलं. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन संपलं आणि सगळे लोक झोपायला निघून गेले. माझा कुर्मदास एकटा त्या मंदिरामध्ये विवळत पडलाय. भानुदास महाराजांनी कुर्मदासाला बघितलं. कुर्मदासा आज घरी नाही गेला, तू का नाही गेला? आणि कुर्मदास सांगत होता, महाराज मला घरी नाही जायचं. मग आई कुठे गेली? कुर्मदास म्हणत होता, आई सुद्धा घरी निघून गेली महाराज, थकली ती, तिचे गुडघे दुखतायत, ती माझं नाही वजन उचलू शकत. मग कुर्मदास म्हटला, महाराज सकाळी दिंडी पंढरपूरला जाणार आहे ना, मला सुद्धा पंढरपूरला यायचंय म्हटलं. हे शब्द भानुदास महाराजांनी ऐकले. भानुदास महाराज म्हटले, कुर्मदासा अरे तुला हात नाही, पाय नाही, जुन्या काळामध्ये काही साधनाची व्यवस्था नव्हती, कसा येणार पंढरपूरला?
फक्त कुर्मदास म्हणत होता, महाराज मला फक्त तुम्ही हो म्हणा. संतांच्या शब्दावरती माझ्या कुर्मदासाने विश्वास ठेवला आणि कुर्मदासाने रात्रीच पंढरीची वाट धरली. तो चालायचा कसा, पोटाने खरकत खरकत पंढरीच्या वाटेनं निघालाय. हात नाही त्याला, पाय सुद्धा नाही. पांडुरंग परमात्म्याची लागलेली ओढ होती, कधी माझ्या जगाच्या मालकाला भेटेल. पंढरीनाथा भेटीला पंढरीनाथा भेटीला कुर्मदासाला भगवंताचं लागलेलं वेळ होतो, कधी माझ्या जगाच्या मालकाची भेट होईल, कदा माझा पांडुरंग परमात्मा भेटेल. आणि माझा कुर्मदास 24 घंटे त्या रस्त्याने चालायचा. पोटात अन्नाचा कण नाही. त्याला माहिती आई आपल्या बरोबर आपली विष्ठा काढण्याकरता आई बरोबर नाही. अखंड ज्या गावात सकाळी गेला का त्या गावात जाऊन सांगायचा कुर्मदास का पाठीमागून भानुदास महाराजांची दिंडी येते, त्या दिंडी करता भोजनाची व्यवस्था करून ठेवा. आमचा कुर्मदास 24 घंटे त्या रस्त्याने चालायचा. माझा कुर्मदास 10 दिवस अखंड त्या रस्त्याने चालत होता. किती दिवस? 10 दिवस. एक मुक्कामाचं पंढरपूर राहिलंय. लोहळे गावी कुर्मदास एका मंदिरामध्ये विभळत पडलाय. पाठीमागून भानुदास महाराजांची दिंडी आली आणि भानुदास महाराजांनी माझ्या कुर्मदासाला बघितलं. विचारलं, कुर्मदासा पुढे नाही गेला तू आज, का नाही गेला? जीवा वाट पाहता लोचना, वाट पाहता लोचना, शिनले माझे माझे मन, शिनले माझे मन माझे कुर्मदास मंदिरामध्ये विहळत पडलाय हो. पाठीमागून भानुदास महाराजांची दिंडी आली आणि भानुदास महाराजांनी माझ्या कुर्मदासाला बघितलं. कुर्मदासा आज पुढे नाही गेला तू, का नाही गेला पंढरपूरला? कुर्मदास सांगत होता, महाराज माझ्यामध्ये त्राण नाही राहिला हो. जगाच्या मालकाची भेट होईल असं मला वाटत नाही. माझा पांडुरंग मला परमात्मा भेटेल असं कधीच वाटत नाही. आणि भानुदास महाराजांनी काय केलं, माझा कुर्मदास पालथा झोपलेला होता ना, ज्यावेळेस कुर्मदासाला उतनं केलं ना, त्या कुर्मदासाच्या पोटाला कातडं सुद्धा शिल्लक राहिलं नव्हतं. रक्तबंबाळ झालेलं पोट भानुदास महाराजांनी बघितलं. मांस सुद्धा शिल्लक राहिलं नव्हतं. नुसते हाडं त्या कुर्मदासाचे दिसत होते. कुर्मदासाला म्हटले, कुर्मदासा अरे भगवंताच्या भेटीसाठी एवढी शरीराची अवस्था करून घेतली कुर्मदासा तू. आणि कुर्मदास सांगत होता, महाराज जगाच्या मालकाला माझा निरोप द्या, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. भानुदास महाराजांनी जगाच्या मालकाला विनंती केली, देवा तुमचा कुर्मदास इथं विवळत पडलाय रे देवा. पांडुरंग परमात्म्याने संपूर्ण वारी सोडली आणि वारी सोडली आणि त्या कुर्मदासासाठी कुर्मदासाच्या समोर येऊन उभी राहिली. कुर्मदासाचा 2 मिनिटांमध्ये प्राण जाणार आहे. पोटाला मांस सुद्धा शिल्लक राहिलं नव्हतं. जगाचा मालक समोर उभे आणि उभे असतानाच भानुदास महाराज कुर्मदासाला म्हटले, कुर्मदासा बघ रे समोर कोण आलंय तुझ्या. कुर्मदासा डोळे उघड, अरे जगाचा मालक तुझ्या समोर उभा आहे, डोळे उघड कुर्मदासा. माझ्या कुर्मदासाने कसे वशी डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे बघितलं
आणि ढायमुकलून रडायला लागला, देवा काय दिलं रे तुला आयुष्यात मी, देवा फक्त या मुखाने तुझं नामस्मरण करत होतो, याच्या पलीकडे देवा तुला काहीच देऊ शकलो नाही, माझ्या आयुष्यामध्ये काहीच दिलं नाही रे देवा, फक्त या मुखाने तुझं नामस्मरण करत होतो देवा. आणि भगवंतानी काय केलं, कुर्मदासाकडे बघितलं, जगाचा मालक रडायला लागला. हो, ही ताकद त्या भक्तीची. भगवंत रडतायत, जगाच्या मालकाने माझ्या कुर्मदासाचं मस्तक मांडीवरती घेतलं आणि कुर्मदासाला म्हणतात, कुर्मदासा तुला हात देऊ का रे, तुला पाय देऊ, कुर्मदासा तुझं पोट व्यवस्थित करून देऊ का, म्हणजे माझ्या वारीला येशील. कुर्मदास म्हटला, देवा मला काहीच देऊ नका, तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. खरा भक्त जर असेल ना, भगवंताकडे काहीच मागत नाही. हो, माझ्या कुर्मदासानी जगाचा मालक म्हणत होता, तुझं पोट व्यवस्थित करून देऊ का. कुर्मदास म्हणत होता, देवा अरे माझ्या नशिबामध्ये देवा हे भाग्य मला मिळालंय देवा, ज्याच्या मांडीवरती माझा प्राण जाणार आहे ना देवा, तो जगाचा मालक आहे देवा, कशा करता मी मागू देवा, माझ्या जीवनामध्ये संधी मला मिळाली आणि त्या संधीचं देवा मी सोनं करून घेतोय. हे दशरथ राजाच्या सुद्धा प्रारब्धामध्ये असं मरण नव्हतं देवा, माझ्या प्रारब्धामध्ये माझ्या कुर्मदासानी जगाच्या मालकाच्या मांडीवरती आपला देह ठेवला. त्या कुर्मदासानी खऱ्या अर्थाने म्हणावं का, शेवट होतो भला माझा पुढं झाला. विठ्ठल विठ्ठल त्या नामस्मरणाची एवढी ताकद आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तुझा कधी विसर पडू देऊ नको, आणि एकदा का देवा तुझा विसर मला पडला नाही, मग आयुष्यभर तुझं गुण गायला मी तयार राहील. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आयुष्यभर तुझं गुण गाईन, आयुष्यभर तुझं चिंतन करीन, आयुष्यभर तुझं नामस्मरण करीन. कारण संतांनी आयुष्यभर कधी भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही. हो, म्हणून तो जगाचा मालक संतांच्या घरी सगळे कामं करू लागायचं ना. सज्जन कसयास विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे, साधवया भक्ती काज नाही लाज धरितो तो जगाचा मालक. भक्त समागमी सर्व भावी हरी, न सांगता करी सर्व काम. त्या नामस्मरणाची एवढी मोठी ताकद आहे. अखंड नामस्मरण करत राहा. कारण माता वर्गांना मी नेहमी विनंती करत असतो का, आम्ही सकाळी सकाळी जो स्वयंपाक करतो का, तो स्वयंपाक करत असताना मुखाने नामस्मरण घेता. रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, पण स्वयंपाक करताना अखंड नामस्मरण करा. नाही तर मग कुकर लावून दिलं का बसल्या टेटस 500-200 तोपर्यंत, ते असं नका करू. कारण आम्ही जो स्वयंपाक बनवतोय ना, तो स्वयंपाक करत असताना मुखाने जर नामस्मरण घेऊन जर स्वयंपाक केला ना, ते अन्न नाही तयार होत, तो प्रसाद तयार होतो. एवढं लक्षात घ्या. कारण तो प्रसाद जर आम्ही सेवन केला ना, तो प्रसाद जर आम्ही सेवन केला ना, आमची बुद्धी कधीच भ्रष्ट होऊ देणार नाही. म्हणून स्वयंपाक करताना अखंड नामस्मरण करा ना. कारण आपल्या वाणीचं तेवढंच तप तयार होतंय, म्हणून अखंड नामस्मरण केलं पाहिजे. सप्ताहाचा आम्ही प्रसाद का म्हणतो, कारण सप्ताहाचा स्वयंपाक चालू असताना इकडे अखंड नामस्मरण चालू असतं, म्हणून त्याला खऱ्या अर्थाने प्रसाद म्हणलं जाते. मग घरामध्ये नामस्मरण घेत असताना आम्ही जर स्वयंपाक तयार केला, तो का प्रसाद तयार नाही व्हायचा, तो सुद्धा प्रसाद तयार होईल. म्हणून अखंड चिंतन करत चला. कारण संतांनी त्या काळामध्ये एवढा त्रास सहन केला हो तुमच्या आमच्यासाठी. किती त्रास सहन केलाय. माऊली ज्ञानोबाराय असतील, चारी भावंड, किती त्रास सहन केला त्यांनी, तरी समाजाने त्यांना कोणी सहानुभूती नाही दाखवली. देहांत प्रायचित्त आमच्या विठ्ठल पंतांनी घेतलाय. 4 लेकरं छोटी छोटी,
कवळ्या वयात आई वडील निघून गेले. काय वय होतं माझ्या मुक्ताईचं, काय वय होतं निवृत्ती दादाचं, काय वय होतं सोपन काकांचं. छोटीशी मुक्ताई 4 वर्षाची होती बघते, पण तरी समाजाने कोणी सहानुभूती नाही दाखवली होती लेकरांना. किती त्रास सहन केला. एवढा त्रास देऊन शेवटी माझ्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिलाय हो, तरी त्या ज्ञानेश्वरीमध्ये कुठं माऊलीनं उल्लेख नाही केला का या समाजाने त्रास दिलाय म्हणून. दिलंय कुठं नाही. उलट माऊलीनं पसायदान लिहून ठेवला, आता विश्वात्मके देवे येणे वागेत देतो शावे तो सुनी मज द्यावी पसायदा नाही. देवाची खळांची व्यंकटी सांडो, ज्यांनी त्रास दिला ना त्याला पहिल्यांदा सुखी कर, हे संतांचे विचार असतात. म्हणून ज्या माझ्या माऊलीनं ज्ञानेश्वरी दिली ना ते आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुखाचं साधन आहे. त्याचं वाचन करा. जगद्गुरु तुकोबारायचं गाथ्याचं वाचन करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नलगे मुक्ती आणि संपदा संता संगीत येई सदा. देवा धन देऊ नको, दौलत देऊ नको, पण सतत संतांचं सानिध्य मला मिळू दे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा या गर्भवासाच्या यातना किती जरी असल्या ना, पण तुझ्या नामस्मरणा करता, तुझ्या भेटी करता, तुझ्या चिंतना करता मी पुन्हा जन्म घेईन अभंगाचं शेवट. सुखे घाला
म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ह्या गर्भवासा म्हणे देवा पुन्हा सुखाने मला जन्माला घाल, तुझं चिंतन घेण्यासाठी, तुझं नामस्मरण करण्यासाठी. आता तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की सर्वांनी वरती हात करा बरं. आतापर्यंत तुम्हाला कोणालाच त्रास दिला नाही, आमच्या टाळकऱ्यांनीच त्रास घेतला, पाठीमागची पुरुष मंडळी. कारण भगवंताच्या भजनानी, भगवंताचं भजन जर मुखाने नामस्मरण केलं ना आपल्या अंतकरणामध्ये शुद्ध अंतकरण होत असते, अंतकरणाची शुद्धी होत असते. म्हणून सर्वांनी डोळे झाकून एकाग्र चित्ताने भगवान चंद्रेश्वर भगवंताचं ओम नमः शिवाय आपण भजन करायचंय. सर्वांनी म्हणा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय. जय हो. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. चंद्रेश्वराच्या या प्रांगणामध्ये सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन. चांदेगावकर सर्वच ग्रामस्थ खऱ्या अर्थाने सर्वांना मी धन्यवाद देतो. विशेष म्हणजे आमचं भजनी मंडळ सर्वच, आमचे अशोकभाऊ असतील, आमचे गणेश कृष्णभाऊ असतील, सर्वांनाच खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. सुंदर असं आयोजन, सुंदर असं आपण नियोजन करतात. नेहमी संतांच्या विचारांनी चला, संतांनी जे विचार आम्हाला घालून दिले त्या विचारावरती आम्ही चला. कारण या ठिकाणी गुरुवारी नामदेव महाराजसुद्धा उपस्थित आहेत. बाबांच्या सूर्यचरणी नतमस्तक होतो, बाबांनासुद्धा धन्यवाद देतो. जाता जाता एकच विनंती करतो का आपण मोठमोठे वाढदिवस साजरे करत असतो. कारण तो वाढदिवस साजरे करत असताना 1-1 लाखाचे DJ लावतो, नाही लावत का? 1.5 लाखाचे फटाके फोडतोय. आपल्या गावात जर वरात असेल तर 2-2 लाखाचे फटाके वाजवले जातात बाबा. अहो हे करण्यापेक्षा अनाथ आश्रमामध्ये जा, एखाद्या वारकरी शाळेमध्ये जा, तिथं गरिबाचे मुलं मिळतील. जिल्हा परिषद शाळेत जा, तिथं गरिबाचे मुलं मिळतील. त्या मुलांना वही घेऊन द्या, पेन घेऊन द्या, पुस्तकं घेऊन द्या. आणि त्या मुलांना आम्ही पेन, पुस्तकं, वही जर घेऊन दिले, तो मुलगा कदाचित शिकला, तोच आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळणार आहे. DJ वाजवून फटाके फोडून मिळेल का? कधीच मिळणार नाही. समाजामध्ये खऱ्या अर्थाने ज्याला गरज असेल ना त्याला दान करत चाला ना. ज्याच्याकडे आहे त्याला दान करूच नका, पण खऱ्या अर्थाने ज्याला गरज असेल त्याला दान करत चला. कारण त्या दानाची एवढी मोठी ताकद आहे ना, एवढी मोठी ताकद आहे. दानामध्ये सुद्धा खूप मोठं पुण्य मिळत असते. कारण आपली माऊली ज्ञानोबारायची पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूरला जातोय. क्लास 1 अधिकारी सारखे माणसं त्या ठिकाणी पाण्याची बॉटल घेऊन उभी असतात, वारकऱ्यांना नाश्ता घेऊन उभे असतात.
आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर तात्याराव लहाने ऐकून असाल, गरिबाचे लाखो ऑपरेशन त्यांनी फ्री केले. त्यांचे छोटे बंधू विठ्ठलराव लहाने सुद्धा आजही गरिबाचे 4-4 ऑपरेशन फ्री करतायत. म्हणून आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये दान देणारे माणसं भरपूर आहे. फक्त आपली दृष्टी बदला हो, सगळं बरोबर. आपल्याला चष्मा बदलला ना दान करणारे दिसतील आपल्याला. म्हणून आजही आपल्या समाजामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये दान करणारे माणसं भरपूर आहे. ज्याला गरज असेल त्याला दान करत चला, भगवंताचं चिंतन करा, नामस्मरण करा. 2 टाईम अखंड नामस्मरण करा. घरात महिला वर्ग भूत राहणार नाही, बाधा राहणार नाही. सकाळी हनुमान चालीसा म्हणा, संध्याकाळी हरिपाठ म्हणा, कशाचं काय भूतन बाधा हो, पण अखंड त्या भगवंताला हृदयामधून साठून आम्ही नामस्मरण करा. कुठलीच संसारामध्ये अडचण राहणार नाही. आपल्या गावामध्ये सगळ्यात मोठं दैवत आहे भगवान भोलेनाथाचं. कारण या भगवान भोलेनाथाची एवढी मोठी ताकद आहे. आपलं गाव सुजलम सुपले, खऱ्या अर्थाने त्या भगवंताची कृपा आहे. आपण हा उत्सव साजरा करतात, असाच दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करा. आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. सर्वच मातावर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, खऱ्या अर्थाने मातावर्गांना पहिल्यांदा मी खरंच नतमस्तकी, नाही का. आमच्या संसारामधील परमार्थ ज्यांनी टिकून ठेवला असेल ना, खऱ्या अर्थाने आमच्या मातावर्गाने टिकून ठेवला आहे. आम्ही सकाळी उठलो का गाय चाप मळत गावात फिरतोय, नाही का. सकाळचे काही बाजाराची देवपूजा त्याच करतात, संध्याकाळचा दिवा त्यांनीच लावायचा, जसं त्यांना उक्त दिलेलं आहे आपण, नाही का. सगळं त्याच करतात. घरातील परमार्थ टिकून ठेवला असेल ना, खऱ्या अर्थाने आमच्या मातावर्गाने टिकून ठेवला आहे. महाराष्ट्राची एक स्त्रीच वेगळी हो, जी संस्कृती आमच्या महाराष्ट्रात ना, डोक्यावरचा पदर असेल. जुन्या मातावर्ग पावर अहो, शून्यातून विश्व निर्माण केलं त्या मातावर्गाने. आपला संसार हलाखीचा असताना त्यांनी मोठा केला आहे. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. सर्व आमचे प्रसादजी महाराज असतील, सगळ्यांनाच खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. समोर आमचे शिंदे मावशी बसलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्याच मातावर्ग झालेली सेवा सद्गुरू गंगागिरीजी महाराज, गुरुवारी नारायणगिरीजी महाराज, माझे गुरुवारी स्वामी रामानंदगिरीजी महाराज, महंत गुरुवारी रामगिरीजी महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावली नाडराज मावले तुझे विठाल हा बोलिले गुरुदेवी बापुरे बोलरे नाही विचारिला अधिकार तुका मन ज्ञानेश्वराला पाया यांनी हेची दाना देगा देवा तुझा विसरण व्हा या अभंगावरती अतिशय सुंदर असं विवेचन आमच्यासाठी प्रतिपादित केलं. महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्व वारकऱ्याच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं